आता बातम्या विस्ताराने। बहुचर्चित व वादग्रस्त ठरलेली 136 कोटी पाणी पुरवठ्याची योजनेला नवीन स्वरूप प्राप्त झाले आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने या योजनेला गती देऊन योजनेबाबत त्रुटी व नागरिकांचा विरोध दूर करून शाहू व तुळशीराम नगर येथे प्रस्तावित जलकुंभाचे काम 7 दिवसाच्या आत पूर्ण करावे असे आदेश महापौर कल्पना महाले यांनी पाणी पुरवठ्याच्या आयोजित बैठकीत जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। या बैठकीत मनपाचे अधिकारी देखील उपस्थित होते। केंद्र शासनाने धुळे मनपाला 137 कोटी पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी निधी मंजूर केला होता। त्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली होती, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही योजना रखडली गेली। शेवटी ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सुपूर्द करण्यात आली। या योजनेबाबत संबंधित विभागाला मोठ्या प्रमाणात अडचण जाणवली होती। मुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये संबंधित विभागाने ही योजना तात्काळ पूर्ण करावी असे आदेशही देण्यात आले। यानंतर MGP विभागाने करारानुसार 7 जलकुंभाचे कामाला देखील सुरुवात केली। शाहू व तुळशीराम नगर येथे प्रस्तावित जलकुंभाला नागरिकांचा विरोध असल्याने या कामाला गती मिळू शकली नाही, पण आता ती समस्याही दूर करण्यात आली असून येत्या 7 दिवसात जलकुंभाचे काम पूर्ण करावे। तसेच भगवती व प्रियदर्शनी नगरात होणाऱ्या जलकुंभासाठी सोमवारी निविदा प्रसिद्ध होणार आहे। याशिवाय जलकुंभाद्वारे पाईपलाईन टाकण्याचे काम त्वरित पूर्ण करावे। MGPच्या अधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून ते काम मार्गी लावावे। या कामासंदर्भाची माहिती साप्ताहिक आठवड्याला देण्यात यावी असे आदेश महापौर कल्पना महाले यांनी संबंधित यंत्रणेला दिली। या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता निकम सूर्यवंशी भोई, मनपाचे ओव्हरसियर कैलास शिंदे, चंद्रकांत ओगले, उपायुक्त रवींद्र जाधव आदी उपस्थित होते। ज्या भागात MGP मार्फत पाईपलाईन आपल्या 136 पाणी योजनेसाठी पाईपलाईन टाकली जाणार आहे, तर त्या भागात पाईपलाईन टाकण्यासाठी मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्या ठिकाणी या पाईपलाईन टाकावे आणि त्यांच्याशी संपर्क ठेवल्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्या पाईपलाईन टाकण्यास त्यांना मदत होणार आहे। तसेच पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती देखील मजिप्राच्या अधिकाऱ्यांनीच करावी असे त्यांना देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर अमृत योजनेमध्ये जे प्रस्तावित हनुमान टेकडी ते अक्कलपाडा जी पाईपलाईन आहे, ती पाईपलाईन नवीन पंपिंग केंद्र याबाबत म्हणजे टाकण्यासाठी या ठिकाणी देखील मी त्यांना आदेशित केले आहे की ती देखील पाईपलाईन आपण या ठिकाणी टाकून द्यावी। आणि ही जी काही आपल्या धुळे शहरात 136चं जे काम चालू आहे त्याचा साप्ताहिक आढावा या ठिकाणी मला दर सोमवारी सादर व्हावा आणि या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सर्व अधिकारी आणि आमचे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, त्या भागातले ओव्हरसियर इंजिनियर यांची एकत्र मीटिंग दर महिन्याला होणार आहे। धुळे रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब तर्फे दिनांक 8 ते 11 डिसेंबर या कालावधीत धुळे फेस्टिवल या व्यावसायिक प्रदर्शनाचे आज बुधवार रोजी इंदोडिया कंपाऊंड येथील सभामंडपाचे भूमिपूजन शहर पोलीस उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी रोटरी ट्रस्ट व क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। धुळे येथील रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब तर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे धुळे फेस्टिवल या व्यावसायिक प्रदर्शनाचे 8 ते 11 डिसेंबर या कालावधीत प्रदर्शन भरवले जाणार आहेत। या 4 दिवसात विविध उत्पादनातील क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीचे स्टॉल असणार असून सुमारे 100 स्टॉल्सची नोंदणी करण्यात आली आहे। अहमदाबाद, पुणे, मुंबई यांसारख्या विविध शहरातील स्टॉल्स या व्यावसायिक प्रदर्शनात असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर 30 नोव्हेंबर रोजी नियोजित जागेचे भूमिपूजन करण्यात आले, तर या प्रदर्शनाचा धुळेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्रॉस रोडचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केले। या प्रसंगी कोमल मुंदडा, आशिष पटवारी, दीपक अहिरे, सचिन राठोड, आशिष कुचेरिया, महेश शिंदे, संजय सिंग, जितेंद्र पारवले, महावीर सुराणा, मकरंद नाईक, नितेश सराफ आदी उपस्थित होते। दरवर्षाप्रमाणे आम्ही धुळे फेस्टिवल ह्या नावाने एक ट्रेड फेअर दरवर्षी घेतो।
त्या हिशोबाने यावर्षी 8, 9, 10, 11 डिसेंबर या रोजी ओम श्री ग्रुप धुळे फेस्टिवल अनमोल नगरी येथे संपन्न होत आहे इंदोड्या कंपाऊंडमध्ये. आम्हाला धुळ्यातून चांगला लोकांचं रिस्पॉन्स भेटलेला आहे. आजपर्यंत आमच्याकडे 100 स्टॉल्स हे सगळे बुक झालेले आहे. 10 स्टेज आहे आणि एक को स्पॉन्सर आहे. को स्पॉन्सरमध्ये किंग्स कंपनीने को स्पॉन्सरशिप दिलेली आहे व नामांकित कंपन्यांनी स्टेज व ऑटोमोबाईल सेक्टरने स्टेज दिलेले आहे. तरी पण आम्हाला ह्या उपक्रमामध्ये सगळं धुळेकरांचं साथ लाभतोय. मेन करून सगळं प्रेसवाल्यांचंही ह्या उपक्रमाला नेहमी साथ राहते. ह्या वर्षीही अशीच साथ राहील ही अपेक्षा बाळगतो.